कल्याण डोंबिवलीत आज कोसळलेल्या जोरदार पावसानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल झाली। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील छोट्या मोठ्या नाल्यांची अजूनही सफाई झालेली नाही। त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील काही नाले आजच्या पावसात ओसंडून वाहताना दिसून आले। कल्याण न्यू गोविंदवाडी परिसरातील नाल्याचं पाणी तर रस्त्यावर आलं होतं। त्यामुळे कल्याण डोंबिवलीत नालेसफाई झाल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला असं मत नागरिकांनी व्यक्त केलं। आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवली परिसरामध्ये ढगाळ वातावरण झाले होते आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे। अचानक आलेल्या पावसाने अनेक नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। अनेकांकडे छत्र्या नसल्यामुळे त्यांना भिजत आपलं कार्यालय किंवा त्यांचं घर त्यांना गाठावं लागलेलं आहे। आपण आता सध्या आहोत कल्याणच्या शिवाजी चौक या ठिकाणी। तुम्ही बघताय महापालिकेने नाले सफाई केल्याचा दावा केला आहे, मात्र बाजूच्या दुकानामध्ये तुम्ही बघाल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नाला जो आहे तो ओसंडून वाहताना आपण पाहतो। या ठिकाणी जो चेंबर जो आहे तो चेंबर तुंबलेला आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी बाहेर येत आहे। त्यामुळे महापालिका जरी दावा करत असेल नाले सफाईची, तरी छोटे मोठे नाले सफाई जी आहे ती अजूनही महापालिकेकडून झालेली नाही। त्यामुळे या पहिल्याच पावसामध्ये नाले जे आहेत ते ओसंडून वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। हा पाऊस गेली अर्ध्या तासापासून पाऊस कल्याण डोंबिवली परिसरामध्ये कोसळत आहे। त्यामुळे नागरिकांची जी आहे ती अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडालेली आहे। सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।